आदरणीय महापौर महोदया, माननीय आयुक्त साहेब, सभागृहातील सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती सभापती, आमचे गटनेते, विषय क्रमांक 75। आज हे UDCPR हा जो कायदा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला, कायदा रूल एकच आलं, ते महाराष्ट्र शासनाने नियमावली तयार केली आणि ती नियमावली खऱ्या अर्थानं आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे UDCPR त्या ठिकाणी आलेलं आहे। तसं पाहिलं तर क्लस्टर ही संकल्पना मला वाटतं 2011-12 साली आदरणीय गणेश नाईक साहेबांनी यांनी आणले। म्हणजे नाईक साहेबांनी त्यावेळेला आमच्यावर क्लस्टरच्या बाबतीमध्ये इतकं आघात केले होते की प्रत्येकाच्या डोक्यात क्लस्टर 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 असं फिरत होतं। त्यांनी त्यासाठी त्यांच्या बनकोडे गावाचा एक क्लस्टर सॅम्पल तयार केला। सभागृहात काहींच्या घरी कॅसेट्स असतील, आम्हाला 50-50 कॅसेट देऊन त्या ठिकाणी गावोगावी अशा पद्धतीनं आम्ही बनकोड्याचा विकास करणार आहोत, अशा पद्धतीच्या कॅसेट सुरत साहेब होत्या। त्याच पद्धतीनं ह्या घनसोलीच्या प्रोजेक्टवर त्यांनी सगळ्यांच्या डोक्यावर हॅमरिंग केलेलं दिसतं की घनसोलीचा प्रोजेक्ट व्हायबल नाही, बिल्डरच्या फायद्याचा आहे, बिल्डरच्या याचा आहे, वगैरे वगैरे वगैरे। पॉईंट मीडियामध्ये सारखं आहे की ह्या प्रोजेक्टमध्ये प्रचंड पैसा बिल्डर लोकांना मिळणार आहे आणि गरिबाला कमी व्यासाची, कमी क्षेत्रफळाची घरं मिळणार आहेत आणि ते मी हो देणार नाही, मी असं करणार। ह्या सगळ्या स्टेटमेंट्स बाहेर त्याला अनुसरून मी हे बोललेलं आहे की नाईक साहेब बोलल्यात, हां त्याच्यामुळे मी बोललो। तसं पाहिलं तर क्लस्टर आणि FSI ह्या 2 गोष्टी आहेत। गेल्या अनेक वर्षापासून क्लस्टरसाठी आणि 2.5 FSI साठी, तसं विशेष करून मी किशोर पाटकरांचं नाव घेईन, कारण FSIच्या बाबतीत त्याला आम्ही FSI पुरुष असं नाव दिलेलं आहे। गेली 15 ते 20 वर्ष नेत्रा मॅडम खरोखर की नाही, किशोर पाटकरने दुसरं काही कामच केलेलं नाही। सभागृहात आला की FSIचा विषय, सभागृहात आला की FSIचा विषय, आणि त्यामुळं FSIचा जनक जर त्याला म्हटलं तर वावगसं ठरणार नाही। आता ठीक आहे, माझा मित्र आहे, आज करोडपती झाला तो, आणि मला अभिमान आहे, मला बाहेर सांगायला मिळतो, मला अभिमान वाटतो, माझ्यावर 28 वर्ष आहे आणि त्यामुळे एवढ्या कोटीचा मालक माझ्या बरोबर आहे हा अभिमान वाटतो। आणि 2.5 FSI करत असताना आमचे मित्र भरत नकाते साहेब आहेत, त्यांचा पहिला प्रोजेक्ट झाला की नाही, FSI किशोर पाटकरांनी आणि आदरणीय नाईक साहेबांनी आणला। आणि त्यानंतर मात्र वाशीची जनता गेल्या 30-35 वर्षापासून त्या ठिकाणी काही घरं खाली केली होती, काही स्थानपाड्याला गेली होती, त्याच्यातले अर्धे टेनेमेंट्सवाले मृत्युमुखी पडले, पण काय घराचा प्रश्न त्यांचा सुटत नव्हता। परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी 2022 साली
हा रिडेव्हलपमेंटचा जो प्रस्ताव आहे UDCPR हा आणला आणि वाशीत जी लोक जवळपास 30 वर्षापासून बाहेर गेली होती, त्यांच्या हक्काचं घर मिळेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो UDCPR त्या ठिकाणी आलेला आहे. आपण दुसऱ्याचं प्रॉफिट काय आहे हे बघतोय. वास्तविक पाहता हे पाहायला नाही पाहिजे होतं. सिम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये विषय काढ, आपण दुसऱ्याचं प्रॉफिट काय आहे हे बघतोय. वास्तविक पाहता हे पाहायला नाही पाहिजे होतं. सिम्प्लेक्सच्या बाबतीमध्ये विषय काढत असताना सन्माननीय शिवराम पाटील साहेबांनी आता दुसऱ्याचं काही प्रॉफिट आहे ते पाहिलं नाही पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं. मला त्या प्रॉफिटशी काही देणं घेणं नाही. मला काही देणं घेणं नाही. मला माहित नाही. लोकांची सुरेश पाटील साहेब 10ची सभा 11ला चालू झाली. आम्हाला असं वाटायला लागलं की का रात्रीचा खेळ चाले. एका रात्रीत काही होऊ शकतो. 15चे 25 होऊ शकतात. हाय शपथ काय 25चे 40 होऊ शकतात. म्हणजे इथे काही नाही. काय खरं आहे का काय? हा हे 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 सगळं हा जो राडगाणा चाललाय, ओ माझे गाववाले, हा जो राडगाणा चाललाय हा तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून 15चे 25 कसे करायचे ह्याच्यासाठी हा माझा अट्टहास आहे. नाही समजणार. अशा गोष्टी समजणार नाही. काल तुम्ही तुर्ब्याचा विषय काढला होता. माझी सासूरवाडी आहे. दरवेळेला मला मोजे आणि बुट धुवायला लागतात. ही परिस्थिती आहे गावची. अहो तुम्ही गाव सांभाळा. ज्या सिम्प्लेक्सच्या एकाही माथाडी कामगाराला तिथे विरोध नाही. सन्मानपूर्वक घरं घ्यायला तयार झालेले आहेत. ज्याचं 180 फूट आहे त्याला 500 फूट जर मिळत असेल त्याच्यापेक्षा काय देणार आहेत कोणी काय देतो याच्याशी मला देणे गेलं नाही. माझा विषय काय विषय काय आहे. तुम्ही घरात साहेब तुमचं दुखणं असं आहे की सिम्प्लेक्समध्ये 17 सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या. 16 ठिकाणी तुम्ही हारलात. 16 ठिकाणी एक सोसायटी कुठे 0 सदस्य. हे दुखणं आहे. तुम्ही लोकांच्या जीवाशी का खेळताय? आज 3,500 लोकांचं पुनर्वसन होतंय. हो सभापती साहेब अख्खी दिली तर सुपारी अर्धी अख्खी सुपारी टाकली तर इथं अडकण्याची शक्यता असते. हो तर एक पाहता UDCPR अर्बन रिन्युअल स्कीम, UDCPR हा जो ही जी नियमावली आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकांना लागू आहे. आपल्या एकट्या महापालिकेला ही लागू नाही आहे. आणि त्याच्यामुळं कोणी हे माझं मी असं करू नये. या ठिकाणी UDCPR हा जो 75 नंबर विषय आहे, अर्बन रिन्युअल स्कीमच्या तरतुदींचा पुनर्विचार करण्यासाठी शासनाकडे प्रतिनिधित्व करण्याची तसेच नवी मुंबईसाठी अर्बन रिन्युअल प्लॅन बाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेवर चर्चा करण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन मोठं की महापालिका मोठी हा प्रश्न इथे निर्माण होतोय. कायदा 2 डिसेंबर 2020 ला निर्माण झाला. आठवण आम्हाला कधी आली? 2026 ला. मग गेली 6 वर्ष आपण काय करत होता? एक पाहता UDCPR अर्बन रिन्युअल स्कीम, UDCPR हा जो ही जी नियमावली आहे
ही संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकांना लागू आहे. आपल्या एकट्या महापालिकेला ही लागू नाही आहे. आणि त्याच्यामुळं कोणी हे माझं माझं मी असं करू नये. या ठिकाणी UDCPAR हा जो 75 नंबर विषय आहे, अर्बन रिन्युअल स्कीमच्या तरतुदींचा पुनर्विचार करण्यासाठी शासनाकडे प्रतिनिधित्व करण्याची तसेच नवी मुंबईसाठी अर्बन रिन्युअल प्लॅनबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेवर चर्चा करण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन मोठं की महापालिका मोठी, हा प्रश्न इथे निर्माण होतोय. कायदा 2 डिसेंबर 2020 ला निर्माण झाला. आठवण आम्हाला कधी आली? 2026 ला. मग गेली 6 वर्ष आपण काय करत होता?